तुम्ही सगळे जमताय तिकडे आपली मैफिल जमणार आहे आज. आणि अर्थात आज आपल्या मैफिलीचा राजा आहे प्रणव आपटे, जो पुण्यावरून आपल्यासोबत आज इकडे जोडला जाणार आहे. आणि अर्थात काहीच दिवसांपूर्वी, काहीच महिन्यांपूर्वी सोलापूरमध्ये खूप धमाल शो झाला होता, कविता आणि बरंच काही. तर या माध्यमातून तो सोलापूरकरांपर्यंत पोहोचला होता आणि त्याच्या वेगवेगळे शोजमधनं तो अनेकांपर्यंत पोहोचतोय. तर अशा प्रणव आपटेशी आपण आज गप्पा मारणार आहोत, त्याच्या कविता जाणून घेणार आहोत, कविता ऐकणार आहोत, शायरी, गझल, काय काय त्यांनी राडा घातलेला आहे तो सगळा राडा आज आपल्याला बघायचा इकडे. सो लगेच मी त्याला इकडे इन्व्हाइट करते. प्रणव आपटे खूप कमाल कविता, शायरी, गझल आणि आणखी बरंच काय काय तो लिहितो. तर वाट बघत आपण त्याची. तो अगदी मिनिटाभरात इकडे आपल्याला जॉईन होईल. ओके प्रणव, हॅलो, हाय, कसा आहेस तू? मी अगदीच मजेत. घरी कंटाळलोय बसून फक्त, बाकी चालूच आहे. लॉकडाऊन 4 आलाय आता फायनली. लॉकडाऊन एन्जॉय करतोस का मग आता? पुस्तकं वाचतोय, छान फिल्म. वा वा, हा, येस येस. आता मला तेच विचारायचं होतं की या लॉकडाऊन मध्ये नेमकं आता काय चाललंय तुझं, काय काय करतोयस, काय ऍक्टिव्हिटीज? वाचतोय खूप, लिहितोय थोडं थोडं, फिल्म बघतोय खूप. फिल्म बघायला मला वेळ मिळत नाही युजली. आता धडाधड रोज बसून 1-2 तरी फिल्म सिन्सिअरली बघतोय पूर्ण. क्या बात. आणि आता चाललंय, एन्जॉय करतोय थोडक्यात. वा वा वा, मस्त मस्त. आणि प्रणव, तुला म्हणजे सोलापूरला एकदा तू येऊन गेलेला आहेस कविता आणि बरंच काहीच्या वेळेला, ज्यामुळं आपली ऍक्च्युली ओळख झाली. आमच्या बहिणाबाई रिद्धी देशमुख ज्या तुमच्या कविता आणि बरंच काही मध्ये गायल्या होत्या, त्याच्यामुळे आपण सगळेजण भेटलोत आणि कमाल तो कार्यक्रम तुमचा झाला होता. त्यामुळे सगळेच जे आपले आज इकडे मित्रमंडळी जमतायत ते अर्थात कविता आणि बरंच काही हे पुन्हा एकदा बघायला मिळणार म्हणून जमलेले आहेत. आपण अजिबात वेळ न दवडता आपल्या मैफिलीला सुरुवात करूयात आणि गप्पांना सुरुवात करूयात, कारण की ऑलरेडी 5:30 पण 5:45 वाजवलेले आहेत. 6 वाजवलेले आहेत. खरंच कनेक्ट होत नव्हता आणि पुन्हा तो सगळा येस येस येस. तर प्रणव, काय चाललंय तुझं आता? म्हणजे आता नवीन कविता कुठली सुचतीये या लॉकडाऊन मध्ये, किंवा स्पेशल ऍक्टिव्हिटीज काय चालू आहे? हा, मी तुला मगाशी म्हटलं तसं की आपण काय लिहित असतोच, पण आता जो ब्रेक मिळालाय तर शांतपणे बसून सगळ्या फिल्म्स पाहतोय, पुस्तकं वाचतोय नवीन नवीन. आणि म्हणजे शक्यतो मला फिल्म बघताना मध्ये कोणी उठवलेलं की असं आवडत नाही. त्यामुळे आता ती परफेक्ट वेळ आहे की सगळे घरी बसून आहेत, सगळ्यांना छान 1-3 तास वेळ काढता येतोय, 2 तास वेळ काढता येतोय. सो सिन्सिअरली फिल्म्स बघणं होतं. सगळे आम्ही घरी होत, सो आमच्या गप्पा होतात त्याविषयी, बघितलेल्या फिल्म्सविषयी, मी, बाबा, आई आणि दादा. सो छान एक गप्पा रंगतात आम्हाला. आई बाबांना काय आवडतं, दादाला काय आवडलं त्या फिल्ममधलं, किंवा पर्टिक्युलर फिल्ममध्ये मी काय पाहतो, आई बाबा काय पाहतात, ह्याच्यावर गप्पा होतात. त्यामुळे लॉकडाऊन एन्जॉय करतो टेक्निकली. वा वा वा, मस्त. आणि ज्या कविता तू लिहितोयस प्रणव, त्या साधारण कधी राहायला सुरुवात केल्यास? म्हणजे प्रवास कसा सुरू झाला तुझा तो? ओके, खरं तर एक 6वी-7वीत असताना मला कविता म्हणजे काय समजायला लागलं किंवा आवडायला लागले. आणि मग अगदी सुरुवातीला ना, ज्या मी कविता वाचायचो त्यांच्या ह्या कवितेतल्या 2 ओळी, त्या कवितेतल्या 2 ओळी जोडून आपण काहीतरी तयार कर, असं काहीतरी करून पाहायचो. तर तेव्हा मला आमच्या मराठीच्या शिक्षकांनी सांगितलं होतं, शिंदे सर म्हणून होते, हे असं करू नको म्हणे, तुला जर लिहायचं, तुला जर काहीतरी रचावं असं वाटतं तर तू स्वतःचे वाक्य लिही. आणि मग तिकडनं तो प्रवास चालू झाला की म्हणजे खरंच एका कवितेचं एखादं कडवं दुसऱ्या कवितेला जोडून पाहिलं तर काय होतं, इतक्या बेसिक विचारातनं सुरुवात झाली होती. पण नंतर तसं करता करता मला समजत गेलं की हे काय असतं, म्हणजे काव्य लेखन ही किती मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे कविता वाचायला आवडतात इथपर्यंत ठीक आहे, पण कविता करणं किंवा कवी असणं ही काय भानगड आहे. आणि 8वी, 9वी, 10वी, 11वी ह्या सगळ्या वेळात मला ते समजत गेलं खूप. लकीली मला चांगले शिक्षक लाभले मराठीचे, जे मराठी शिकवण्यापलीकडे तुम्हाला काहीतरी द्यायचे, कविता वाचायच्या कशा, कविता. इवन आमच्या सायन्सच्या टीचर सुद्धा त्यांचे लेक्चर संपवायचे लवकर आणि कविता वाचून दाखवायचे आम्हाला. म्हणून त्या आम्हाला परफॉर्म करून दाखवायचे. लिटरली आम्ही दंगेखोर मुलं होतो वर्गातली आणि शिकवत असताना कधीही लक्ष नसायचं, पण आम्ही इतके त्या सरणार कधी रण प्रभो तरी हे कुठवर साहू भावशिरी, कुसुमाग्रजांची कविता, ते इतक्या परफॉर्म करून दाखवायच्या अशा की पावनखिंडीत उभे होत आपण सगळे आणि आता काय होणार, आता काय होणार, असं लिटरली नाटकासारखं ते परफॉर्म करायचं. सो मला असं वाटतं ते एक
छान गाईड केलं गेलं मला पहिल्यापासूनच. आणि घरी सुद्धा बऱ्यापैकी तसं वातावरण होतं. म्हणजे आई बाबा दोघांनाही वाचायला खूप आवडतं. त्यामुळे काहीही असलं, बक्षीस मिळालं, वाढदिवस असेल, पुस्तकं गिफ्ट मिळणं, त्यामुळे हे पहिल्यापासून वाचनाची आवड लागत गेली, सवय लागत गेली. खरं तर 8वीच्या आधी मला फार सवय नव्हती, पण जेव्हापासून मला कविता आवडायला लागल्या वाचायला, तेव्हापासून नॅचरली मी वाचनाकडे वळत गेलो. आणि मग त्यातनं हळूहळू सवय लागली लिहायला. मग लकीली ते नरिश करणारी लोक आजूबाजूला होती. सो आता जे काही थोडंफार लिहिता येतं ते त्यामुळे. आणि आता एक्सप्लोअर करायचं आहे आणि काय बघायचं आहे हे सगळं चालू आहे. सो म्हणजे आपल्याला आपण असं कधी म्हणू शकत नाही की आता मला लिहिता येतं. ऍक्च्युली त्यामुळे म्हणजे काय नक्की ह्याचा शोध चालूच कुणाचं आहे. शिक्षण पूर्ण होतच नाही ते शेवटपर्यंत. खरंच आहे. आणि त्यामुळेच अधिकाधिक वाचायचं आहे, अधिकाधिक बघायचं आहे, म्हणजे हे सगळं चालू आहे. सो लॉकडाऊनचा वापर ह्यासाठी मी करून घेतो की जास्तीत जास्त फिल्म्स बघणं, वाचणं, कविता किंवा कादंबऱ्या, पुस्तकं वाचणं. म्हणजे आपण फार वाचत नाही आजच्या काळात असं सगळे लोक म्हणतात. आणि मग परत काही लोकांचं असं म्हणणं नाही नाही लोक वाचतात व्यवस्थित वगैरे वगैरे वगैरे. पण पर्सनली माझं खूप कमी आहे वाचन. म्हणजे बाहेरच्या लोकांविषयी काय चाललंय ह्याच्याविषयी मी बोलत नाही. पण मला वेळ मिळत नाही म्हणा, किंवा माझं एवढं सलग बसणं होत नाही. तर आता प्रयत्नपूर्वक त्या सगळ्या सवयी लावून घेतोय की कंपल्सरी बसायचंच, छान वाचायचं, एक पुस्तक 2-3 तास सलग बस असं. त्यामुळे ते सगळं. पण तुझे मगाशी म्हणालच ना की तुला सायन्सचे टीचर वर्गात लेक्चर झाल्यावरती शेवटी कविता शिकवायच्या किंवा कविता म्हणून दाखवायच्या. मला इतकी मजा वाटते ते ऐकून, कारण की जनरली सायन्सच्या मॅथ्सच्या शिक्षकांकडनं अशी काही अपेक्षा नसते, कारण ते फक्त त्या फ्लो मध्ये असतात. आणि पेटकर मॅम म्हणून होते, त्यांनी आम्हाला फक्त हे शास्त्र आहे, हे गणित आहे असे 2 विषय शिकवले नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या कविता कशा वाचल्या जाव्यात, ह्या कविता कशा अनुभवायच्या. सो ते जे नरिशमेंट जी लागते कुठल्याही कवीला, ती मला खूप योग्य मिळाली लहान वयात असं म्हणेन मी. त्यामुळे म्हणून खरं तर ह्या क्षेत्रात आपण करिअर करू शकतो फुल टाइम, किंवा हे असं एक क्षेत्र आहे ह्याच्याशी माझी ओळख झाली. आणि मग नॅचरली मग कॉलेजमध्ये गेल्यावर नाट्यमंडळात जाणं असेल, आणि तिथेही मग अरे तू कविता करतोस का, मग ठीक आहे तू नाटक लिहायला शिक, असंच मग लिही, आता आपल्याकडे कोणी नाहीये लेखक, ह्या बॅचमध्ये तू लिहिशील. आणि मग अचानक जबाबदारी पडल्यावर काही सिनियर्स मदतीला आले की त्यांनी कसं लिहिलं होतं, डिस्कशन्स व्हायला लागले ह्याच्यावर, मुळात कसं लिहायचं ह्याच्यावर बरेच 1-2 वर्ष डिस्कशन झाले जेव्हा मी ज्युनियर होतो. सो जबाबदारी पडत गेली, वाटा मिळत गेल्या, असं करत करत फायनली एक कार्यक्रम बांधला, इथपर्यंत आलो. वा वा वा, क्या बात आहे. पण मग तू मगाशी म्हटल्यासारखं की तू प्रोफेशन म्हणून तुझ्या आज कवितांना पाहतोयस. मला नेमकं तेच विचारायचं की आता तू नेमकं करतो काय काय त्या प्रोफेशनच्या दृष्टीने म्हणा, किंवा शिक्षण काय घेतोयस, काय करतोय? खरं तर मी आता ग्रॅज्युएट झालो, त्यामुळे माझं पोस्ट ग्रॅज्युएशन एक्सटर्नली चालू आहे. पण तू आता ग्रॅज्युएट झालाय हो, आणि तू इतक्या लहान वयात एवढं लिहितोयस? अरे माझ्यापेक्षा आणि लहान वयात खूप लिहिणारी लोक आहेत यार, तू उगाच म्हणजे असं काहीतरी सांगू नये. पण नाही, पण हेच बरोबरची लोकच या गोष्टीला मोटिवेट करतात. म्हणजे माझे बरेच मित्र आहेत जे माझ्यापेक्षा 3-3 वर्षांनी लहान आहेत, पण किती लिहितो यापेक्षा ते काय लिहितात ना हे इतकं भावून जातं. आणि कधी कधी वाटतं की अरे हे जमलं पाहिजे. सो काय म्हणतात, म्हणजे दरवेळी आपल्याला मोटिवेट करणारी लोक मोठीच असली पाहिजेत आणि ह्याच्यावर असली पाहिजेत असं नाही. आजूबाजूचे अगदी बरोबरीचे मित्र सुद्धा काही वेळा त्यांना काहीतरी सुचून जातं आणि ते ऐकून असं वाटतं की अरे नाही आपण काम केलं पाहिजे, आपण लिहिलं पाहिजे अजून. आणि खरं तर तू आता विचारशील त्या प्रश्नाकडे आपण येत असूच, पण मी त्याचे एक जनरल हे सांगून ठेवतो की कविता आणि बरंच काही ह्या कार्यक्रमाचं मूळ ह्यातच आहे की आपल्या आजूबाजूला 2-3 लोक लिहित आहेत. म्हणजे मी एक 11वी-12वीत असताना विराज कवीला भेटलो होतो की अरे तो कविता करतो. मग तुषार जाधव असतील, BK असतील, हे माझ्यापेक्षा 3 वर्ष सिनियर आहेत. सो ते माझ्या दादाच्या कॉलेजमध्ये होते, तिकडे त्यांच्या नाट्यमंडळात अरे हे लिहितात कविता, असे सगळी माहिती होते एकमेकांना. आणि मग हे का कार्यक्रम करत नाही, आपण का कार्यक्रम करत नाही, अशा सगळ्यातनं मग आम्ही एकत्र आलो की अरे आपण 4-5 जण कविता करतो, आपण सगळे एकत्र येऊ, आपण काहीतरी कार्यक्रम करू. मुळात एकमेकांच्या कविता आम्हाला एकमेकांना खूप आवडल्या सुरुवातीच्या काळात जेव्हा भेटलो. म्हणजे ते जास्त महत्त्वाचं. म्हणजे पहिला प्रयोग मे मध्ये केला आम्ही पूर्ण पहिले जानेवारी पासून
5-6 महिने भेटलो होतो एकमेकांना, भेटत होतो कार्यक्रम करायचा म्हणून. कविता ऐकवल्या आम्ही एकमेकांच्या, आम्हाला ते आवडलं की हे हे फिट होतं एकमेकाला, हे आम्ही एकत्र काम करू शकतो असं वाटलं. मग स्क्रिप्ट आणि मग सगळं कार्यक्रमाच्या ह्याच्याकडे वळालो. पण हेच आहे की तू मगाशी विचारलंस की एवढ्या लहान वयात वगैरे, तर खरं तर असं नाहीये. म्हणजे अजून खूप करू शकतो, असे खूप लोक आहेत भरपूर आहे. आजूबाजूला. फक्त माझं क्रेडिट काय म्हणशील तर ह्या सगळ्या लोकांना एकत्र आणलं एवढंच, अगदी अगदी आणि त्यातनं 100%. बांधलं. सो वा वा. येस. ते वातावरण मिळणं खूप गरजेचं असतं, कारण की आपण लिहितो, आपल्या मनात बरंच काही येत असतं, पण जर समोरच्याला ती गोष्ट कळत नसेल किंवा आपल्याला अप्रिशिएट करणारं कोणीच मिळालं नाही, तर मग ते कुठेतरी दबलं जातं. पण तुला ते वातावरण मिळालं हे जास्त महत्त्वाचं. लकीली, आणि लकीली सगळ्यांनी मला सांगितलं की हे महत्वाचं आहे, म्हणजे हे सुचतंय ना तर नरिश कर, समाधानी अगदी राहू खरं. नकोस की बाबा ठीक आहे तू लिहितोयस ठीकठाक असं नको. सो हे कायम नरिश करत राहा असं सांगणारे लोक असतात आजूबाजूला, हे आहे येस. नशीब. प्रणव, तुझी पहिली कविता आठवते का रे तुला? म्हणजे साधारण कधी लिहिली असशील किंवा मी कुठली तुला आपली म्हणालो ना, पहिली कविता आहे? सुरुवातीची बरेच वर्ष मी हेच करायचो, म्हणजे आवडत्या कवितांचे तुकडे एकमेकांना जोडून जोडून काहीतरी छान रचायचो. त्यामुळे मला अगदी पहिल्या कविता आठवत नाही. तुझी अशी कविता नाही आठवते? पण म्हणजे तसं म्हणशील ना तर 16 हे जे गाणं तुम्ही ऐकलं सोलापूरच्या प्रयोगात, तर ती खूप, म्हणजे जवळपास मी 16 वर्षाचा असताना, म्हणजे 11वी-12वीत लिहिलेली कविता आहे. तर आयडियली मी तिकडनं प्रॉपर कविता लिहायला लागलो. आणि ती कविता जेव्हा मी मित्रांना ऐकवली तेव्हा मला असं जाणवलं की हे आवडतंय लोकांना. ओके, वा. सो हे जे मी काही करतोय ते ऐकवू शकतो मी लोकांना, इथपर्यंत आता मी आलोय. क्या So, बात आहे. तसं म्हणशील तर पहिली कविता तर आपण ती धरू शकतो. पण तरी त्याला बरेच लूपहोल्स आहेत. म्हणजे आपण असं काय म्हणतो, तुला म्हटलं तसं पहिली कविता मी लोकांच्या कविता जोडून जोडून करण्याचा एक प्रयत्न करत राहील. क्या बात आहे. प्रणव, पुढे जाणारच आहे, त्याआधी सांगेन आपले बरेच मित्र आपल्याला जॉईन होत आहेत. सर्वेश पंत असतील, आणि अरे वा, सोलापूरचे खूप प्रसिद्ध उद्योगपती आहेत, खूप मोठे उद्योगपती आहेत, यतीन शहा सर, तर तेही हे आपलं लाईव्ह स्टेशन बघतायत. सर नमस्कार. आणि निशी मेहुणकर आहेत, सौरभ आहेत, श्रीरंग आहे, असे बरेच जण, अमय जोग आहेत, असे बरेच मित्रमैत्रिणी आपले जॉईन होत आहेत. बरेच मोठे अनेक आशीर्वाद आपल्याला इकडून मिळणार आहेत. आज बरेच मोठेही लोक आपल्या बरोबर आलेले तिकडे जॉईन होत आहेत आपल्याला. तर आता तू जो 16 कविताचा उल्लेख केलास, ती कविता आम्हाला मिळणार का आज ऐकायला? नक्कीच नक्कीच मिळू शकेल. तुझा कॅमेरा थोडा स्टेबल ठेवता आला तर बघ ना फक्त. ओके, आता बघ, आता स्टेबल आहे का? हो, येस येस. येस. खरं तर 16 गाणं झाल्यापासून, 16 कवितेचं गाणं झाल्यापासून ती मी कार्यक्रमात ऐकवलीच नाहीये गेल्या जवळपास 2-1.5 वर्ष. म्हणजे ऑलमोस्ट 2ही वर्ष ती सुरुवातीपासून त्याचं गाणंच करायचं डोक्यात होतं. त्यामुळे हार्डली एखाद दुसऱ्या प्रयोगात मी ते ऐकवली असेल. पण मला असं वाटतं 16 कविता ऐकवण्यापेक्षा आमचं जेव्हा पुढच्या वेळी लाईव्ह असेल कला मोहल्लाच्या अकाउंटवरनं, तेव्हा आम्ही अवश्य ते गाणं ऐकवू तुम्हाला. आणि ते त्या रूपात जास्त मलाही आवडेल गाण्यामध्ये. येस. मग आता काय ऐकतोयस आम्हाला? मस्त, कारण सगळेच आपले मित्रमैत्रिणी वाट बघतायत प्रणव आपटेकडून काय ऐकायला मिळणार. जयंत भट म्हणतात, सोलापुरातला तुझा कार्यक्रम खूप छान झाला. आवाज इको येतोय असं सौरभ म्हणतात. ऍक्च्युली माझा आवाजच इको येत असणार त्यांना डबल. कारण मला अजिबातच येत नाहीये डबल आवाज, तुझा अजिबात येत नाही मला. तर मी थोडस कमी बोलेन. आणि येस येस. संध्या नावाची कविता आहे ही, संध्या नावाची चारोळी आहे. ओके. मळ्यातुनी कानाशी अधीर ओळी येती, मळ्यातुनी कानाशी अधीर ओळी येती, वसुंधरेच्या ओठी नभातली चारोळी. मळ्यातुनी कानाशी अधीर ओळी येती, वसुंधरेच्या ओठी नभातली चारोळी. अशा दुपारी राणी निवांत गाणी गावी, अशा दुपारी राणी निवांत गाणी गावी, तुझ्या बरोबर माझी नकळत संध्या व्हावी, तुझ्या बरोबर माझी नकळत संध्या व्हावी. क्या बात. वा वा वा, कमाल.
ही मी अगदीच पहिल्यांदा ऐकवली कोणालाही कार्यक्रमात किंवा कार्यक्रमाबाहेर, आणि म्हणजे ही अच्छा. फक्त टीमला ऐकवली होती मी यापूर्वी, आणि पुढच्या प्रयोगात घेऊयात वगैरे इथपर्यंत सगळं डिस्कशन झालं होतं. पण अनफॉर्च्युनेटली आता थिएटर्स बंद आहेत आणि आपल्याला पुढचा प्रयोग कधी करता येईल, काय करता येईल हे माहिती नाही. सो सगळेच वाट पहिल्यांदा बघतात खरं ऐकवतोय तर मी. त्याची. हम्म. अगं आमचं डिसेंबरात आपण जेव्हा प्रयोग केला सोलापूरमध्ये, तेव्हाच डिस्कशन झालं होतं की आपण मार्च मध्ये एप्रिल मध्ये परत यायचंय आणि त्यानुसार पुन्हा सगळ्या सोलापुरात करायचं. सेटअप पुन्हा सोलापुरात प्रयोग करायचा आहे, आणि त्यानुसार व्यवस्था सगळी करायला सुरुवात झाली होती. पण हो. थिएटर्सच बंद झाल्यामुळे आता आपल्याकडे काही ऑप्शन नाही सगळंच थांबण्याशिवाय राहिलं, पुढचं सगळंच वर्ष. राहिलं. आणि म्हणजे हे गरजेचंही आहे, म्हणजे किती नाही म्हणलं तरी तो महत्वाचं आहे. थिएटर्स आणि बंद मला असणं वाटतं की गरजेचं आहे. हा Yes. खरं तर वेळ खूप महत्वाचा आहे, कारण या वेळेमध्ये आणखी तुम्हाला काहीतरी नवं नवं सुचत जात आहे Actually, आणि तुम्हाला actually. लॉकडाऊन संपल्यावरती त्याचा छान उपयोग होईल. तुम्ही पुन्हा Actually, एकदा ते सगळं actually. आमच्यामध्ये आणू शकाल. आणि दुसरा महत्वाचा काय मुद्दा आहे ना, एक स्पीड असतो आपल्या आयुष्याला. म्हणजे कविता करण्यापलीकडे सुद्धा एक जे डे टू डे कामाचं रुटीन असतं, सो त्यात कधी एवढा विचार करायला वेळ मिळत नाही. म्हणजे कविता लिहिणं चालूच असतं, पण एक माणूस म्हणून जो विचार करतो आपण, तो कवितेला खूप महत्वाचा असतो, आणि तो ब्रेक मिळणं मला असं वाटतं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे लकीली आपल्याला एक काय म्हणू, एक ब्राईटर साईड बघायची झाली या गोष्टीची, तर अशी आहे की आपल्याला एक ब्रेक मिळालाय चांगला सगळ्याच बाबतीत, आणि एक विचार करता येणार आहे की नक्की काय आहे, आपण काय करतोय ह्या सगळ्या गोष्टींचा. सो लॉकडाऊनचा असाही एक उपयोग असं म्हणता येईल आपल्याला. खरंय खरंय खरंय. आता रिसेंट कुठली कविता झाली आहे तुझी, म्हणजे लॉकडाऊन मध्ये असेल किंवा त्याच्यात थोडीशी आधी झालेली असेल? अरे एक प्रश्न नावाची मुक्तछंद कविता सादर करतो. मुक्तछंदातली आपल्या वा. जेव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण होतं, आणि विशेषतः ज्यांच्या वाटा ठरलेल्या नसतात की आता मी इंजिनियर झालोय, आता मी नोकरीसाठी अप्लाय करीन, ओके आता मी नोकरी करेन आणि इथून पुढे काय, अशा गोष्टी लोकांचं ठरलेलं नसतं. त्यांना काय वाटत असतं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, एक पुढे काय करणार आहोत आपण आयुष्यात, हा जेव्हा प्रश्न उभा राहतो, तर त्या इमोशनची, त्या भावनेची ही कविता आहे, प्रश्न नावाची. हम्म. मी आजन्म पाहत होतो आईबाबांच्या चष्म्यातून जग. मी आजन्म पाहत होतो आईबाबांच्या चष्म्यातून जग, तेव्हा आभाळातला बराचसा विस्तीर्णपणा दिसतच नव्हता. वा. हा, पण त्याच वेळी जमिनीवरचे सगळे संदर्भ मात्र अस्खलित दिसत होते. अंगणातली गाडी, मागच्या दारातल्या काजी म्हणजे काजूचं झाड, हे कोकणातला Okay. रेफरन्स आहे हा. अच्छा. हा. हा, पण त्याच वेळी जमिनीवरचे सगळे संदर्भ मात्र अस्खलित दिसत होते. अंगणातली गाडी, मागच्या दारच्या काजी, टुमदार घर वगैरे वगैरे. वा. मी आजन्म पाहत होतो आईबाबांच्या चष्म्यातून जग, तेव्हा आभाळातला बराचसा विस्तीर्णपणा दिसतच नव्हता. हा, पण त्याच वेळी जमिनीवरचे सगळे संदर्भ मात्र अस्खलित दिसत होते. अंगणातली गाडी, मागच्या दारच्या काजी, टुमदार घर वगैरे वगैरे. जेव्हापासून मी पाहू लागलो माझ्या चष्म्यातून जग, तेव्हा जमीन आणि आजूबाजूचा परिसर थोडा पुसट झाला, पण आता आभाळ मात्र स्वच्छ दिसतं. आपल्या अस्तित्वा एवढा ठिपका होऊन उडणारी घार दिसते, आणि अवकाशात जाण्याचे हजारो मार्गही दिसतात. वा. आज मी 2 हातात 2 चष्मे घेऊन ह्याच प्रश्नाशी येऊन अडलोय की काय अधिक महत्वाचं, आईबाबांचा चष्मा, जमीन, गाडी, घर, का माझा चष्मा, आभाळ, घार आणि अवकाश. क्या बात. वा. कमाल कमाल. ही तुला खूप रिसेंट सुचलेली आहे का? येस येस. अच्छा प्रणव, मला तेच विचारायचं तुला की आता तू प्रत्येक कवितेच्या पाठीमागं काही ना काहीतरी स्टोरी असणार आहे. म्हणजे आपण एखाद्या सिच्युएशन मध्ये कविता करतो, एखाद्या वस्तूला बघून करतो, एखाद्या व्यक्तीला बघून करतो, एखाद्या आपल्यावर आलेल्या संकटावर करतो. तर ही कधी सुचली तुला? काय घडलं, काय होतं? आता लॉकडाऊन मध्ये आहोत सगळे, तर हाच सगळ्या आई बाबांकडूनही असा विचार झाला की बाबा तू पुढे काय करणार आहेस आणि काय आहे तुझा प्लॅन.
आणि तेव्हा रिअलाईज झालं की ओके, आपल्याला हा विचार आता केला पाहिजे, आपण मोठे झालोय, आपलं वय वाढलंय, आता ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय आपलं, आता काय आहे आपलं पुढे. आणि मग अल्टरनेटिव्ह प्लॅन्स काय असले पाहिजेत किंवा काय, ह्याविषयी सगळं डिस्कशन झालं. पण कुठेतरी मला असं वाटून गेलं, आणि तेच ह्या कविता, म्हणजे ही कविता बऱ्यापैकी सेल्फ एक्सप्लॅनेटरी आहे की ही कधी अगदी. सुचली असेल आणि काय असेल. पण हम्म. तरी म्हणजे ही पेज फार घाबरण्याजोगी नसली तरी प्रत्येकाच्या आयुष्यात येते. म्हणजे काही बरोबर. दिवस, काही तास, काही वेळ आपल्याला असं वाटतंच की नक्की कुठे चाललोय आपण, काय आहे पुढे. तर काय म्हणतात त्याला, हे बघ. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक कवितेमागे असंच स्पष्ट मोटिवेशन असतं असं नाही अनेकदा. म्हणजे काय होतं की काही वेळा आपल्या मनात साचून राहतं, आणि मग ते बरेचदा, म्हणजे माझ्या बाबतीत हा अनुभव आहे की मी ते टेक्निकली जास्त लिहिलं जातं की अरे हो, बरोबर. हे वाटतं मला कुठेतरी आणि ह्याच्यावर लिहूयात आपण. खूप खरंच मला पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगावंसं वाटेल की कविता आणि बरंच काही जर मित्रांनो तुम्ही पाहिलेला नसेल, पुण्यात, मुंबईत, सोलापुरात किंवा अन्यत्र अनेक ठिकाणी हा कार्यक्रम होतो, जर तुम्ही हा पाहिलेला नसेल तर अवश्य बघा. जेव्हा कधी तुम्हाला चान्स मिळेल तेव्हा हा नक्की कार्यक्रम बघा, कारण की या अगदी कमी वयाच्या सगळ्या मुलांनी इतकं अफाट त्यामध्ये करून ठेवलेलं आहे. हा. येस, येस, आता आता येतोय दिसतोयस ना. व्यवस्थित. येस, हा, आणि मगाशी आवाजही अगदीच येतोय. गेलाय. हो हो. येस, ओके, आता येईल. हा, तर काय कंटिन्यू. म्हणत होतो, हा, तर ते बरेचदा माझ्या बाबतीत तरी टेक्निकल असतं जास्त वेळा की ओके, आपण हे ह्याच्यावर लिहून बघूयात, ह्याचं उत्तर काय असेल हे शोधून बघूयात, आणि त्यातनं ती कविता येते अनेकदा. सो असं आहे. आणि फक्त बाबतीतच असं नाही, एकांकिका किंवा नाटक लिहितानाही माझ्या डोक्यात हाच विचार असतो की आपल्याला काय प्रश्न पडत आहेत. म्हणजे आणि तू एकांकिका आणि नाटकं सुद्धा लिहितोयस? हो, ॲक्च्युली म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी तुला मगाशी म्हटलं तसं की नाट्यमंडळात हे सगळं लिहायला शिकलो, आणि मग तिकडनं एक 3 वर्ष व्यवस्थित पुरुषोत्तम फिरोदियासाठी लिहिलं. वा. सो त्याच्यातही तुला मगाशी म्हटलं तसं की ह्याचं उत्तर शोधून बघूयात, हे लिहून बघूयात, हे काय वाटतंय आपल्याला. ह्यातनं खरं जास्त माझे रूट्स आहेत लिहिण्याचे. क्या बात आहे. वा वा वा. म्हणजे एकंदरीतच तुझं गद्य आणि पद्य असं सगळ्या प्रकारावरती काम चालू आहे. येस, येस. कमाल कमाल, मस्त. आपले जे मित्र आहेत ना, तर त्याच्यामध्ये मगाशी एकाची कॉमेंट होती, ती म्हणजे प्रेम कविता ऐकव. तर अशी काहीतरी छान, कारण कविता म्हटलं की सगळ्यात जास्त इंटरेस्ट त्यामध्ये असतो खूप अनेकांना. अनेकांना हा भाग महत्वाचा आहे अनेकांना. त्यातला. ओके. देशमुख मळसिद्ध म्हणतात सुंदर कार्यक्रम आहे. थँक्यू बापूजी. एक चांदणं नावाची कविता आहे, पुन्हा तोच मगाशी ऐकवलं तसाच एक फॉर्म आहे ह्याचा मुक्तछंद. आणि एक छोटीशी गोष्ट आहे. तुझ्या गोऱ्या देहावर ते कोजागिरीच्या दुधाचं चांदणं पाखडून टाकायला हवं एकदा. तुझ्या गोऱ्या देहावर ते कोजागिरीच्या दुधाचं चांदणं पाखडून टाकायला हवं एकदा, म्हणजे सरळ सरळ तुलनाच होऊन जाईल. उगाच मी इथे कल्पनेत रमणार, तिथे चंद्र तुला पाहून झुरणार, लाजणार, आणि तू आपल्याच धुंदीत माझ्यासमोर तुझा ऐटबाज डौल मिरवत राहणार. असली कटकटच नको. वा. पण ते चांदणं तुझ्या देहावर, ही अतिशयोक्ती तर ठरणार नाही ना त्या चांदण्यांसाठी? क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा. असं काही असतं का, म्हणजे प्रेमात पडल्यावरतीच प्रेम कविता सुचतात वगैरे, किंवा कुणाला तरी बघून सुचतंय वगैरे? ओके, हे कवीचं काही गुपितं असतात आणि ती सांगू शकत नाही ओके कवी. ओके. त्यामुळे त्याच्या कविता होतात अनेकदा, आणि हे सगळ्याच कवींबद्दल असतं. सो ये सेंसॉर्ड है, ये कट हो जाएगा, डोंट वरी. ये कट होना चाहिए. वा 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 वा, कमाल कमाल. पण मग प्रेमाचं झालं, अर्थात वेदना, दुःख याही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की खूप वेदना होती आपल्याला एखाद्या गोष्टीची, आणि आपण
ते शब्दातून मांडू शकतो, मग त्याची कविता होते. असं काही झालंय का? अशी कुठली कविता लिहिली आहेस का? असं होतं अनेकदा. म्हणजे काय होतं की आपल्याला तंत्र माहिती असतं सगळं, कविता कशी करायची, किंवा जे वृत्तात कविता लिहितात, म्हणजे मी मुक्तछंद सुद्धा लिहितो आणि वृत्तात सुद्धा लिहितो. तर अनेकदा असं होतं की काही वेळा बसून म्हणजे 2 दिवस 3 दिवस बसून ते एक एक शब्द वृत्तात बसवावा लागतो. आणि मग ते ते थोडी बोर प्रोसेस असते ती. म्हणजे अर्थ डोक्यात ठेवायचा त्या ओळीचा, शब्द शोधायचे, हे करायचे. पण जेव्हा काही वेळा खरंच आपल्याला वाटत असतं आतून की हे बोलायचंय, तर हम्म. त्यावेळी खूप सहज त्याची रचना होते. म्हणजे हा अनुभव आहे माझा की एक आपल्याला जो फ्लो सुचतो पहिल्यांदा, त्या कविता सुचतानाच त्या वृत्तात सुचते अनेकदा, आपल्याला जर माहिती असतील वृत्त तेवढी तर. आणि फार बारीकसे चेंजेस, शुद्धलेखनाच्या काही वेळा चुका होतात, आपण चुकीचे उच्चारत असतो शब्द, त्यामुळे काही शुद्धलेखनाच्या चुका होतात कधी कधी, त्या दुरुस्त करणं किंवा असं थोडं काम राहतं. किंवा ह्याहून चांगल्या शब्दात कसं मांडता येईल तो विचार, हा एक विचार होतो. पण जसं तू म्हणालीस की दुःख, मला असं वाटतं दुःखच असं नाही, एक आनंदी भावना जरी असेल पण ते खूप आतून आपल्याला वाटत असेल, खूप आनंदात असो आणि आपल्याला ते आत्ता लिहावं असं वाटतंय, त्याला एक खूप उत्तम शब्द आहे मराठीत, स्फुरणं. ते वा. स्फुरून येतं असं जे म्हणतात, कवीत काव्य स्फुरलं. तर मला तर वाटतं तेच आहे, ते सुचणं आणि येणं ह्याचं ते मिश्रण आहे की तुम्हाला ते ते जमतं. म्हणजे ते वा. कसं काय ह्याच्या मुळाशी नाही जाऊ शकत तुम्ही. तर अगदी खरं. ते मला जास्त, आणि नॅचरली तशा कविता जास्त आवडतात. म्हणजे आपल्याच कविता आपण नंतर वाचल्यानंतर सुद्धा ज्या खूप आतून येतात, खूप सहज त्याची रचना झालेली असते, जे आपण म्हणतो की ह्याची किती सहज बांधणी आहे कवितेची, किंवा किती सहज लिहिली आहे कविता. तर मला असं वाटतं ते सगळं त्याविषयी आहे की तुम्हाला किती आतून वाटतंय, किती तुम्ही ट्रू आहात तुमच्या इमोशन विषयी. किंवा दुसरा एक महत्त्वाचा भाग मला असं वाटतो की हा फक्त कवी म्हणून नाही, पण एक जनरल माणूस म्हणून आपल्याला जे वाटतं त्यावर पण किती विश्वास ठेवतो की नाही ठीक आहे, मला वाईट वाटतंय, हे खरं आहे, वाटू शकतं मला वाईट, अगदी. इट्स ओके, इट्स ओके, हो वाटू शकतं, हे आपण किती करतो. ह्याच्यावर मला वाटतं ह्या सगळ्यावर ते अवलंबून आहे. कारण हे आपलं फार कमी वेळा, म्हणजे माझंही खूप कमी वेळा होतं की नाही नाही ठीक आहे, तुला का वाईट वाटलं पाहिजे, ठीक आहे. आपण प्रोकास्टिनेट करतो ऍक्च्युली, आपल्याला काय वाटतंय ते. पण येस. त्याच्यावर विश्वास ठेवणं हाही एक भाग आहे त्या बाबतीत. वा वा वा. पण हा वेदनावरती ना, मला एक तू बोलत असताना किस्सा आठवला, तो म्हणजे विनोबांचा. विनोबांकडे एक साहित्यिक आले आणि त्यांना भेटायला आल्यावरती विनोबांनी विचारलं की तुम्ही काय करता. त्यांनी त्यांचा परिचय करून दिला की येस. तर त्यांनी त्यांचा परिचय करून दिला की मी साहित्यिक आहे. मग विनोबांनी त्यांना खूप छान प्रश्न विचारला. विनोबा म्हणाले की मग तुमची वेदना काय आहे. अरे वा, साहित्यिक म्हणाला म्हणजे त्याच्याकडे उत्तर नव्हतं, किंवा यापूर्वी त्याला ती वेदना जाणवली नव्हती, जी वेदना असह्य वेदना या प्रश्नानंतर जाणवली त्यांना. आणि हाच प्रश्न सुरेश भट जेव्हा विनोबांना भेटले, तेव्हा त्यांनी सुरेश भटांना विचारला हा प्रश्न की तुमची वेदना काय. तेव्हा सुरेश भटांनी इतकं छान उत्तर दिलं की दुःख माझी वेदना, मी आता काय सांगू, माझी वेदना माझी कविता आहे. ऐक ऐक. आणि तेव्हा सुरेश भटांनी 4 ओळी पण तिथे ऐकवल्या विनोबांना. तर त्या ओळी अशा होत्या की माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फुल यावे, या विना काही नको रे एवढे दे पांडुरंगा, याच साठी मांडला हा मी तुझ्या दारात दंगा. ती वेदना, ती ती इतकी गरजेची आहे. म्हणजे तुमची कविता तुमची वेदना आहे, हे हा संदर्भच खूप कमाल आहे, नाही का. भट साहेब, भट साहेब काही वेळा असं वाटतं की त्यांनीच लिहावं, आपण वाचावं फक्त. वाचावं फक्त. खरंय खरंय खरंय. प्रणव, तुझ्या कविता तर आम्ही ऐकणारच आहोत अजून पुढेही. या व्यतिरिक्त तुला कुणाच्या कविता, जसं की आता भट साहेबांच्या असतील किंवा आणखीन कुणाच्या कविता खूप आवडल्या. मला माझे बॅकग्राऊंड अशी आहे की माझं आजोळ आणि माझं बाबांचंही गाव कोकणातलं आहे, दोन्ही. आजगाव आणि कणकवली, सावंतवाडी ही जी गावं आहेत, तर इथे आम्ही दर सुट्टीत म्हणा किंवा गणपतीत विशेषतः जातो. आणि मी वाढलोय पुण्यात लहानपणापासून, म्हणजे जन्म माझा पुण्यात झाला आणि सगळं शिक्षण सगळंच एकंदर पुण्यात झालं. त्यामुळे त्या कोकणाविषयी एक विशेष आकर्षण आहे मनातनं. आणि सगळेच नातेवाईक, म्हणजे सगळे झाडून नातेवाईक तिथले आहेत. आई बाबा दोघंही तिथले असल्यामुळे, त्यामुळे गावाला जाणं, कोणाकडेही जाणं नातेवाईकांकडे, हे माझ्यासाठी कोकणात जायची एक छोटी ट्रिप असते. तर मला असं वाटतं की
हे मी का सांगतोय, तर तू म्हणालीस की कुठले कवी मला आवडतात आणि का, तर माझं ह्यामुळे बोरकरांशी एक हा हा हा, जवळचं नातं वाटतं मला, की मग त्यांच्या इथेपर्यंत आलं होतं माझ्या इथे. तर कारण त्यांच्या कवितेतले जे शब्द आहेत किंवा त्यातले रेफरन्स आहेत, तर ते मी तिथे गेल्यावर तिथल्या बोली भाषेत ऐकू शकतो. किंवा माझ्या आईबाबांना दोघांनाही मालवणी कोकणी बोलता येतं, तर ते कधी कधी माझ्याशी बोलतात आणि मी तोडक्या मोडक्या मालवणीत किंवा मराठीतच बरेचदा त्यांना उत्तर देतो. तर मला त्या शब्दांचे एक जवळीक आहे, एक नातं आहे त्या सगळ्या शब्दांशी. तर आणि नुसते शब्दच असं नाही, त्यांच्या म्हणजे जपानी रमलाची रात्र नावाचे त्यांच्या एक हे आहे, तर ते हो त्याच्यात माड म्हणतात, आपण नारळाचं झाड म्हणतो ज्याला, ते त्याला माड हो. म्हणतात. किंवा तर्व असे हे शब्द खूप जवळचे वाटतात. म्हणजे अर्थात हम्म. कशाविषयी आणि काय लिहितायत एक कवी म्हणून हे तर खूप महत्वाचं आहेच, पण ते कुठल्या बरोबर. शब्दातनं मांडतात आणि ते तुम्हाला कनेक्ट होणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे आणि बोरकर सर्वार्थानेच खूपच दैवी प्रतिभेचे अगदी साहित्यिक अगदी. आहेत. म्हणजे म्हणजे त्यांच्या जाणीवा सुद्धा खूप, त्यांना जे दिसतं ना त्या घटनेतलं, तर मी कधी कधी इमॅजिन करतो की हीच गोष्ट मी पाहिली असती तर काय दिसलं असतं. तर ते सुद्धा काहीतरी भन्नाट असतं. त्यामुळे ते शब्दात मांडणं आणि व्याकरण आणि भाषेचा अभ्यास हा खूप एका अर्थी दुय्यम मुद्दा आहे, पण काय वाटतं एखाद्या गोष्टीकडे बघून हे सुद्धा मला फार आवडतं त्यांचं. तर त्यांची एक कविता आहे बांगड्या नावाची. हो. तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ ह्याचे आहेत त्यांच्या आवाजातले आणि ते ज्या पद्धतीने गाऊन दाखवतात ती, तर ती तुम्ही पाहू शकता. आणि मला ती मी पहिल्यांदा तिथे ऐकली आणि मग मी अरे कुठल्या कविता संग्रहात आहे म्हणजे ते शोधा, आणि लकीली माझ्या घरी होता तो कविता संग्रह, माझ्याकडनं मी ते वाचला गेला नव्हता. तर त्या कवितेमुळे मी पुन्हा ती सगळी पुस्तकं धुंडाळली आणि तर ती कविता मी ऐकून दाखवतो की एक त्यात जो एक कोकणी इसेन्स आहे त्या कवितेला एक, आणि एका बांगड्यांचं वर्णन केलंय, बांगड्या घेऊन येणारे कासार. त्यांनी असं वर्णन केलंय कवितेच्या आधी की कोकणात काही श्रावणाच्या आधी किंवा अशा काही ठराविक वेळी दिवाळीत वगैरे कासार टोपल्या घेऊन बांगड्यांच्या फिरायला येतात आणि फिरायला येतात अजून विकायला गोष्टी येतात, आणि त्यांच्याकडे बघून सुचलेली त्यांना ही कविता आहे. वा वा. तर त्यातली मी काही चंक्स वाचून दाखवतो. मूर्ती खूप मोठी कविता आहे, पण त्यातली 2-3 कडवी आणि ध्रुपद मला जे खूप आवडतं, तर ते वाचून दाखवतो. येस. बांगड्या बघाया, बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया. बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया. जलवलये स्वरवलये, दिनकर शशिकर वलये, मिसळुनी घडिल्या प्रणये, गोड बांगड्या ह्या बांगड्या बघाया. आणि त्यांचा उपमा किंवा त्यांचा विचार मला कुठे एक साहित्यिक आपण ज्याला म्हणतो की अरे हा देव माणूस आहे, हे कुठे नोटीस होतं, तर ह्या प्रदोष कांत निळ्या, ह्या बिजल्या सोनसळ्या. म्हणजे नुसतं निळा रंग नाही, ह्या प्रदोष कांत निळ्या ही जी उपमा आहे ही सुचणं खरं तर जास्त क्रेडिटेबल आहे. त्यामुळे ह्या प्रदोष कांत निळ्या, ह्या बिजल्या सोनसळ्या, लाजविती रुसुनी खोळ्या, आम्र किसल या ह्या, आंब्याचे मोहर जे येतात त्याच्या, आम्र किसल या ह्या बांगड्या बघाया. या वासंतिक हिरव्या, आशा सम नित्य नव्या, वधू हृदया परी हळव्या, प्रेम ओवया ह्या बांगड्या बघाया. हे जे ही उपमा आणि किती कमाल. हा म्हणजे हे पाहणंच खूप विशेष आहे. अगदी अगदी अगदी. बाकी बाबू म्हणजे शब्दांचं असं ते माहेर घर आहे, किती काय आहे त्यांच्याकडे बाकी बाबकडे. आणि रोमॅन्टिसिझम अर्थात अगदी अगदी म्हणजे ओतप्रोत भरलेला अगदी रोमॅन्टिसिझम आणि सात्विक आहे जे काही त्यांचं प्रेम आहे. थ्रू आउट तुम्ही त्यांच्या कवितेत पाहाल ना तर ते खूप सत्वाशी निगडीत आहे प्रेम या शब्दाच्या. त्यामुळे ते खूप भावतं, खूप आवडतं. आणि कवी म्हणून त्यांना आदर्श मानणं वगैरे ह्या खूप पुढच्या गोष्टी आहेत. खरं तर असं वाटतं की अरे ह्यांच्यासारखं जगता यायला पाहिजे आपल्याला, जगता पाहिजे. किती होत्या ना म्हणजे त्यांच्या तवनयनांचे डल असेल किंवा किती कमाल, किंवा कशी तुझं समजावू सांग का भामिनी उगाच ऐक का भामिनी उगाच राग. अरे कसल्या एक एक कमाल कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. सुंदर सुंदर. तू कुणाला जास्त फॉलो करतोस कवींमध्ये? म्हणजे असं असतं ना आपल्यासमोर आयडॉल एक की मला यांच्यासारखं लिहायचंय किंवा यांच्यासारखं असं हे असतं. खरं तर मला कुसुमाग्रज जास्त आवडतात.
त्या बाबतीत. कारण त्यांच्या कवितांमध्ये एक नाट्य असतं दडलेलं. म्हणजे एक एक गोष्ट घडते त्यांच्या कवितेत आणि मला ते खूप अपील होतं. कारण एक तर मुळात कुसुमाग्रज मुळात नाटककार उत्तमच होते, साहित्यिक होते ते, आणि त्याचबरोबर कवी होते. तर त्यांच्या एक सगळ्या वृत्तबद्ध काव्यलेखनात आणि त्या सगळ्या व्याकरणात सुद्धा एक नाट्य असतं. एक विशेष कणा कविता असेल, किती हो, सुंदर गोष्ट म्हणजे मांडली. त्याचं. हा म्हणजे आजच्या काळात आपण त्याची खरं शॉर्ट फिल्मही करू शकतो. अगदी. इतकं त्यात दृश्य आहे आणि इतकं त्यात नाट्य आहे. तर हे सगळं काव्यात बसवणं, काव्याचे नियम पाळून, प्रास असतील, यमक अलंकार असेल, अनेक गोष्टी असतील त्यात वृत्तात बसवणं, आणि हे सगळं, आणि तरीही त्याचे इम्पॅक्ट, त्याचा भावनांचं जे इम्पॅक्ट आहे तो कमी न होऊ देणं, तो तितक्यात स्ट्रॉंगली आपल्यापर्यंत पोहोचवणं, हे खूप अवघड गोष्ट आहे खरं तर. म्हणजे अवघड गोष्ट आहे. आणि अशा काही गोष्टी आहेत म्हणजे ज्या आपण सांगू नाही शकत, पॉइंट आउट नाही करू शकत, पण तो फील असतो एक त्या साहित्यिकाचा ते वाचताना. वा. आणि ते ते मला जाणवतं की अरे हे हे आहे काहीतरी, हे कुछ अलग आहे, हे जमलं पाहिजे कमाल. आपल्याला. म्हणजे तंत्र मंत्र सगळं आहेच, काय म्हणायचं काय कशाविषयी, पण तो एक जो कनेक्ट जाणवतो साहित्यिकाशी की अरे हा हे ते बोलतायत आणि मी ऐकतोय, एवढंच घडतंय इथे. तर येस, तो येस. मला खूप खूप जास्त वाटतो अगदी कुसुमाग्रजांविषयी. खरंय, अगदी खरंय. कुणीही असतील म्हणजे कुसुमाग्रज असतील, बाकीबाब असतील किंवा मर्ढेकर असतील, या प्रत्येकाने ना काव्यविश्वामध्ये केवढी वेगळी वेगळी जागा, वेगळा वेगळा कप्पा करून ठेवलाय ना त्यांचा, की कमाल. हे अमरत्व आहे आणि त्याच्याकडे त्या हो कप्प्यांना खरंच आहे. अमरत्व आहे. खरंच म्हणजे ऑलमोस्ट सांगायचं झालं तर ही सगळी लोक आपल्या आजोबांच्या काळात लिहित होती. आजोबा हो, आणि आपले बाबा, आईबाबांचा काळ मोठा होईपर्यंत, पण तरीही त्या 2 पिढ्या पार करून आपल्यापर्यंत आलंय साहित्य. अगदी आणि खरंय. आणि ते ज्या काळात जगले तो काळ आणि आजच्या काळ ह्यात किती फरक आहे, पण तरीही ते इतकं सात्विक आहे, इतकं ते सत्वाला धरून आहे की ते आजही रिलेट होतं. जर अगदी खरंय. तुम्ही ते डिकोड करू शकालात की नक्की काय म्हणायचं किंवा ते नक्की कशाविषयी आहे, तर ते आजही तितकंच खरं वाटतं. आणि हा खरं तर विजय आहे. म्हणजे 2 पिढ्या नंतर म्हणजे ऑलमोस्ट त्यांच्या नातवाला जर त्यांनी कविता ऐकवली तरीही ती तितकीच आवडते, आणि विशेषतः प्रेमकविता. बिलकुल. की हा म्हणजे त्यांचं प्रेम, आपलं प्रेम किती नाही म्हटलं तरी फरक आहेच. आपलं आईबाबांशी बोलताना असं होतं की नाही ठीक आहे तुम्हाला नाही कळणार, पण हेच 2 पिढ्यांनी आपल्याला एक जुना साहित्यिक आठवतो की त्याची कविता आपण गुणगुणतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि प्रेम कविता म्हणली की मंगेश पाडगावकर. अरे अरे पाडगावकरांची एक म्हणजे वेगळीच शैली. त्यांनी प्रेमच करायला शिकवलं, म्हणजे लोकांना प्रेम करायचं कसं ते शिकवलं त्यांच्या कवितांमधून. पाडगावकरांची एक शैली म्हणजे खूपच वेगळी. आणि त्यांची हो, गाणी किती सहज किती असतात, किती सहज असतात. खरंच खरंच आहे. वा वा वा. प्रणव, आता तुझी एखादी कविता हा आम्हाला येस, ऐकायला मी आवडेल. मगाशी एक कमेंट वाचली की वृत्तबद्ध कविता ऐकायला हो. आवडेल. तर ही मौनराग नावाची कविता आहे. आनंद कंद नावाचं वृत्त आहे त्याचं. फार टेक्निकलिटीज मध्ये जात नाही कारण हे पण मी थोडंसं इकडे इंटरप्ट करेन तुला आणि विचारेन की ही जी सगळी वृत्त असेल किंवा मुक्तछंद असेल, हे सगळ्याचा अभ्यास तुझा कसा काय झाला? अरे बापरे, खरं तर मी कॉमर्स आहे, मी बी.कॉम झालेलो आहे. पण होतं असं की मला मराठी खूप आवडतं. हम्म. आणि मी जेव्हा 10वीत होतो तर तेव्हा मी घरी सांगितलं की अरे मला हे व्याकरण शिकायचं आहे अजून, म्हणजे माझं पुस्तकात आहे ते मला ठीक वाटतंय आणि काय आहे. तर तेव्हा मला बाबांनी, त्यांच्याकडे पुस्तक होतं MAचं त्यांच्या, तर ते दिलं मला की हे आहे आपल्या घरी पुस्तक, तू हे वाचायला लाग. तू काही करशील, जर करिअर म्हणून काही कर, पण जर तुला आवडतंय तर तू वाचून तर काय. आणि मग ते आवडत गेलं. आता अर्थात अजूनही काही क्लेम करता येणार नाही मला की माझा व्याकरणाचा अभ्यास झालाय म्हणून, झालाय. पण आजोबा माझे शिक्षक होते. घरी एक मगाशी म्हटलं तसं की वाचनाची एक आवड होती आईबाबांना. सो ते तिकडनं जास्त येत गेलं की नाही मराठीच तर शिकायचं, काय वेगळं काय येतं, यायलाच पाहिजे मराठी आपल्याला. त्यात बरोबर. काही म्हणजे प्रश्न काही नाही येतात, तुला व्याकरण यायलाच पाहिजे आणि आत्ता येते त्याहून चांगलं यायला पाहिजे, हाच एक पुश असतो काय. त्यामुळे नॅचरली त्याच्यात झाला अभ्यास. आणि मग नंतर आवडतंय म्हटल्यावर आपणच पुस्तक घेऊन शोधा, आपण इंटरनेटवर शोधा, हे सगळं सुरू झालं. क्या त्यामुळे बात आहे. येस. वा वा वा. इंग्लिशच्या दुनियेत हे ऐकायला सुद्धा छान वाटलं, मराठी आवडतं. नाही खरंच ओके, तू आहे. मगाशी म्हणजे ही खरंच मोठी गोष्ट आहे. आपल्याला आपली भाषा आवडलीच पाहिजे, की बिलकुल त्यात काही बिलकुल. वाद नाही. तुम्हाला बाहेर काही कुठलीही भाषा शिका, कुठेही काम करा, पुलं म्हणतात तसं.
अगदी खरंय. कुसुमाग्रज सुद्धा बऱ्याच अंशी हे म्हणतात की तुम्ही दुसऱ्या भाषा शिका, मराठीला विसरू नका. तुम्हाला मराठीचा अभिमान आहे म्हणजे इतर भाषांचा अपमान करताय असं होत नाही. साधी गोष्ट आहे ही खूप. खरंय खरंय. आणि आवडलं पाहिजे, कोणीतरी असं असलं पाहिजे ज्याला आवडत आहे मराठी आजच्या काळात. आणि खूप आहेत लोक बाहेर, खूप अशी लोक आहेत की म्हणजे नुसतं लिहिणारेच असं नाही, वाचणारे सुद्धा खूप आहेत की जे खूप स्ट्रॉंगली नाही आम्हाला आवडतं मराठी वाचायला. अगदी खरंय. येस, कविता तुझी मगाशी सादर करणार हा होता. तर ते आनंद कंदवृत्त आहे. आणि तू म्हणशील तसं मी मगाशी जे विचारलंस त्याच्या दृष्टीने मला एक सांगावंसं वाटतं की असे दोन स्कूल ऑफ थॉट्स आहेत, विचार आहेत आपल्याकडे, वाद आहेत की वृत्त महत्वाचं का की काय म्हणणं आहे कवितेतनं हे महत्वाचं. म्हणजे किती आपण वृत्तावर भर द्यायचा, किती सांगण्यावर भर द्यायचा. तर ह्याच्यात पुन्हा ते असे काही वाद आहेत की नाही काही म्हणतात तंत्र शुद्धच असले पाहिजेत आणि काही लोक म्हणतात की तंत्र सोबत असलं, हात धरून यायला पाहिजे, तंत्राची बळजबरी नाही केली पाहिजे. तर मलाही बऱ्यापैकी हेच वाटतं की तंत्रात कविता असली पाहिजे, त्याशिवाय व्याकरण टिकत नाही वगैरे, ठीक आहे. पण तुम्ही कविता सांगण्याविषयी आहे काहीतरी, तुम्ही काय सांगताय. तर मला असं वाटतं की त्या बाबतीत मला जास्त हे वाटतं की तंत्र असलं पाहिजे, ठीक आहे, पण त्याही महत्वाचं तंत्र सांभाळून तुम्ही काय सांगता. ते खूप रॅन्डम अक्षरही वृत्तात बसवता येतात, बरोबर, पण तुम्ही त्याचा वापर करून काय सांगताय हे तारेवरची कसरत आहे थोडी. की कुठेच म्हणजे पूर्णपणे तंत्राच्या बाजूला न झुकता, पूर्णपणे खयालांच्या बाजूला न झुकता कसं तुम्ही त्यातनं काव्य बरोबर ते काढता. कारण दोन्हीचे त्याचे फायदे आहेत. म्हणजे अर्थात तंत्र हे सोबत डेव्हलप झालेली गोष्ट आहे, त्यामुळे तंत्रातनं जी नाद निर्मिती होते त्याचे काही फायदे आहेत. त्याचबरोबर खयाल सुद्धा आहेत की फक्त मुक्तछंद कविता, कविता महाजनांच्या किती मुक्तछंद कविता किती भावतात. पण म्हणून काय आपण असं नाही म्हणू शकत की बघा की वृत्तात नाही लिहिलं तरच ती कविता. तर हे काय म्हणतात ते वाद त्यांच्या ठिकाणी. पण मला दोन्हीत लिहायला जास्त आवडतं आणि खयाल जास्त महत्वाचा असला पाहिजे हे त्यात आहे. अगदी खरंय. सो एकाने कमेंट केली होती की वृत्तबद्ध कविता ऐकव एखादी. ही मौनराग नावाची कविता आहे. ही रात ही सरावी तो मौन राग गाता, ही रात ही सरावी तो मौन राग गाता, आवाज चांदण्यांचे ऐकू न येता आता. ही रात ही सरावी तो मौन राग गाता, आवाज चांदण्यांचे ऐकू न येता आता. हाती जरी आताशा ते मेघ अंबरीचे, हाती जरी आताशा ते मेघ अंबरीचे, ठाऊक ना कुठे या घेऊन जात रेषा. वाळूत रेखलेली नावे तशीच होती, वाळूत रेखलेली नावे तशीच होती, आल्या जरी तटी ह्या काही मुजोर लाटा, ही रात ही सरावी तो मौन राग गाता. क्या बात है. आणि शेवटचं कडवं आहे, घेऊन हात हाती आहोत आज दोघे, घेऊन हात हाती आहोत आज दोघे. आता इच्छा एवढीच आहे, होऊ नये उद्याला आपुल्या अनेक वाटा, ही रात ही सरावी तो मौन राग गाता, आवाज चांदण्यांचे ऐकू न येता आता. वा वा, कमाल कमाल कमाल, क्या बात आहे. तर ही वृत्तातली कविता होती. येस. हे ज्ञान ना खूप कमी जणांना आहे. म्हणजे कविता लिहिणारे अनेक जण असतात, पण अगदी प्रत्येक छंद किंवा त्या पद्धतीने शास्त्रीय दृष्ट्या कविता लिहिणारे ना खूप कमी जण आहेत खरंच. रादर मी पण कधीच, मला अजिबातच अभ्यास नाही त्या गोष्टीचा, आणि मी माझ्या प्रत्येक कविता ही मुक्त छंदातली कविता असं सेम होते. म्हणजे काय आता बघा, तर आपण वाचतो कमी खूप, त्यामुळे अगदी सुरुवातीला जसं म्हणालो की आता ब्रेक मिळाला तर मी वाचतोय. लिहिण्यापेक्षा जास्त वाचलं पाहिजे आपण. म्हणजे मलाही काय कविता करता येते असं म्हणता येणार नाही किंवा मी खूप सुंदर कवी आहे असं नाही, पण जे आवडतं वाचायला ते नॅचरली आपल्याकडनं लिहिलं जातं. आणि जेवढं आपण चांगलं वाचू ना साहित्य, तेवढं ते नॅचरली आपल्याकडनं उतरतं. आणि मग सहज काय म्हणतात, आता सचिन तेंडुलकर हा एवढा ग्रेट बॅट्समन आहे आणि काही लोक आहेत अशी की सचिनचे रेकॉर्ड त्यांना तोंडपाठ असतात, कुठल्या दिवशी कुठला रेकॉर्ड केला हे पाठ असतं. तर तसं म्हणायला गेलं तर मग आपण त्यांना असं विचारतो की तू सचिनचा अभ्यास का केलास, एवढा कधी केलास, कुठे केलास एवढा अभ्यास. तर ते तसं आहे, ते त्या कोरिलेशन तसं आहे त्याचं की मला सचिन आवडतो म्हटल्यावर माझ्या गोष्टी लक्षात राहतात, मला ते समजतं
की हा रेकॉर्ड बरोबर. त्यांनी 100वी सेंचुरी ह्या मॅचमध्ये ह्या तारखेला ह्याला केली. तर ते तसं सगळं त्याचा संबंध आहे तसं मला जास्त वाटतं की कोणीच असं होत नाही की मला एक 3 वर्षात कवी व्हायचंय तर मी आत्ता सगळ्या वृत्तांचा अभ्यास करायला सुरुवात करतो. आणि हा करिअर प्लॅन किंवा ग्रॅज्युएशन सारखं नाही आहे की बँकिंग मध्ये तुला करिअर करायचं 3 वर्ष बँकिंग शिक. आधी कविता आवडते, मग लिहायला आवडते, मग तंत्राविषयी गप्पा होतात, मग अशी लोक भेटत जातात आणि ह्यातनं इव्हेंच्युअली ते होत जातं. अगदी खरं, अगदी खरं. आणि त्यामुळे तो अभ्यास होणं गरजेचं आहेच. आणि ऍटलिस्ट आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे एक मी खूप सुंदर वाक्य वाचलंय की ते उत्तर आहे या सगळ्या आपण ज्याचं डिस्कशन करतो ते, की कलाकाराच्या हातून सहज गोष्टी घडतात हे आपण खूप कॅज्युअली म्हणतो, पण जो कलाकार डेलिबरेटली गोष्टी पेरतो, डेलिबरेटली गोष्टी करतो, त्याला जास्त समज असते कलेची. म्हणजे सहज फ्लो मधनं सुचणं वगैरे सगळं मान्य आहे, सगळं असतं, पण त्याच वेळी जाणीवपूर्वक जी पेरणी होते ना, म्हणजे मुक्तछंदात कविता झाली नाही पाहिजे, ती ठरवून मुक्तछंदात असली पाहिजे. तर त्यातला जो फरक आहे, म्हणजे ही कविता लिहून बघू काय होईल ते होईल, हे काय तेवढ्या लिमिटेशन त्याला असल्याच पाहिजेत की आपण काय करणार आहोत. हा विचार आणि सगळं मुक्त आहे, ज्ञान आहे, काय वॉटेवर ते सगळ्या गप्पा सगळं खरं आहे, पण त्याच वेळी म्हणजे दोन्ही विरुद्ध गोष्टी एक सत्य असू शकतात हे जे म्हणतात तसं आहे की एकाच वेळी आपण त्याला तंत्राच्या बंधनात अडकवलं नाही पाहिजे, त्याच वेळी थोडं तरी त्याला तंत्राचा आधार हवा, तंत्राचं हे शुद्धीकरण म्हणू आपण त्याला, ते हवं. ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. आणि ह्यातलं कधी काय निवडावं हे डेलिबरेटली आर्टिस्ट कडनं झालं पाहिजे असं मला वाटतं. कवीने हे जाणीवपूर्वक काहीतरी त्याच्या मागे विचार करून असलं पाहिजे की ही कविता तंत्रात का नाहीये किंवा ही कविता तंत्रातच का आहे. बरोबर. हा जो विचार आहे, तर मला असं वाटतं की काय म्हणतात, वाद होत राहतात. म्हणजे काही लोक म्हणतील की नाही वृत्तबद्ध कविता तीच खरी कविता, काही लोक म्हणतील असं काही नाही, मुक्तछंद कविता तीच खरी कविता. पण जर आपल्याला काही सांगायचंय तर आपण दोन्ही गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत आणि आपण जास्त बेटर वेने काय सांगू शकतो ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि वाद घालणाऱ्यांचंही बरोबर असतं, त्यातनंच ते डेव्हलप होत जातात गोष्टी, पण आपण काय करावं हा आपला डिसिजन आहे. सो तू जसं मगाशी म्हणालीस की तंत्र का मंत्र, तर मला असं वाटतं आपल्याला काय जास्त महत्वाचं वाटतं, आपण आपलं सांगणं हे म्हणजे कसं, अक्षरं सगळ्यांना खुली आहेत, आपण काय बोलतो हे आपल्या हातात आहे. येस येस. तर ते आहे सगळं, हे सगळा तो खेळ ह्याच्या संबंधित आहे. वा. मंदार आय थिंक तुझा मित्र असेल, मंदार म्हणतोय की हॅलो प्रणव, मंदार 10th स्टँडर्डचे फ्रेंड्स, नाईस टू सी यू. क्या बात आहे, जुने मित्र पण तुझे आय थिंक भेटतात तिकडे आणि आणखीही बरेच जण आहेत. प्रणव, आता मी तुझ्याकडे, तू पाणी पिऊन घे, प्रॉब्लेम. तर आता मी तुझ्याकडे येईन ते तू बरेच शायरी सुद्धा खूप छान लिहिलं, म्हणजे मराठीच नाही तर काही हिंदी सुद्धा तू बऱ्याचदा लिहिलेलं मी पाहिलेलं. नाही, हिंदी फार लिहित मी, मराठीत जास्त लिहितो. कारण तुला म्हटलं जसं की पहिल्याच नाही, मला भाषा खूप आवडते आणि मग तो सगळा तसा प्रवास आहे. त्यामुळे ही कोणी तुला माहिती दिली, ही तुझ्या फेसबुक वॉलनी माहिती दिलेली आहे. अगं फेसबुक वॉलवर हिंदी कविता मी ज्या टाकतो त्या युजली मोठ्या म्हणजे जॉक असेल किंवा गालिब असतील ह्यांच्या त्या कविता असतात सोबत. म्हणजे आता बीकेच्या काही कविता असतील, त्यामुळे मी खरं हिंदीत नाही लिहित. म्हणजे ही तुझा गैरसमज आहे, कारण माझा गोड गैरसमज आहे. आणि खूप एक यश म्हणून खूप जवळचा मित्र आहे, तर तो फक्त म्हणजे खूप स्ट्रॉंगली हिंदीत लिहिणारा आणि हिंदीच्या तंत्रात सगळ्या गोष्टी करणारा आहे. कारण थोडे फरक आहेत, म्हणजे हिंदी आणि मराठीच्या लेखनामध्ये किंवा भाषेतलं जे सौंदर्य आहे त्यामुळे असते, पण हे थोडे फरक आहेत. आणि तो पुन्हा संस्कारांचा मुद्दा आहे की हिंदी कवींचं वाचून एक माइंडसेट तयार होतो, मराठीचं वाचून एक. त्यामुळे तू वॉलवर पाहिल्या असतील त्या मित्राच्या असतील, बीकेच्या असतील, पण हिंदी वाचायला खूप आवडतं, पण ते सुचत नाही तसं. त्यामुळे आणि प्रयत्नपूर्वक लिहून ह्या शब्दाला हा शब्द हे करण्याऐवजी मग ते मराठीत जास्त सहज होतं. ओके. आणि मग गझल्स वगैरे तू लिहितोस का, मराठी असतील किंवा? गझल, आता पुन्हा एक मला खरं तर गझल हा जो प्रकार आहे हा ऐकून माहिती होता फक्त, की अरे ओके हे ठराविक ही कविता वेगळी आहे, मी नेहमी ऐकतो त्यापेक्षा, इतकंच मला गझलेविषयी माहिती होतं. गझलेविषयी समजत गेलं जेव्हापासून सुरेश भटांची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. कारण हा देव माणूस आहे,
कोण आपल्या कविता संग्रहातली पहिली 10 पानं 20 पानं नवकवींसाठी ठेवतो की तुम्ही कसं वा. लिहा, तुम्ही हम्म. काय हे करा. आणि कोण प्रत्येक कवितेत, प्रत्येक कविता संग्रहात वा. 4-5 कविता संग्रह आलेत त्यांचे. प्रत्येक कविता संग्रहात सुरुवातीला शेवटी कसं लिहावं ह्याविषयी 10 पानं 20 पानं लेखन केलेलं तो माणूस आहे. तो मला त्यांच्याकडनं त्यांच्या पुस्तकातनं समजत गेलं हे सगळं. पण गझलांपेक्षा पण जे हार्डकोर कविता आहेत त्यांच्याकडे माझा जास्त कल राहतो नेहमीच. कारण मलाही त्या वाचायला खूप आवडतं. नो डाऊट गझलाची एक गझलेची त्या शेराची एक त्याची म्हणून एक ताकद आहे. पण काव्यात जे एक नादनिर्मिती असते, गझलेत सुद्धा ती नादनिर्मिती खूप सुंदर अचीव करता येते. बिलकुल. पण त्या काव्याची नादनिर्मिती मला जास्त भावते. म्हणजे पुन्हा आता काय म्हणतात, हा वादाचा मुद्दा असू शकतो खरं तर आणि पर्सनल चॉईसेसचा मुद्दा आहे. पण गझल मला जास्त आवडते अर्थावाही, की अरे काय काय लिहिलंय या माणसाने आणि कसं लिहिलंय ह्याविषयी मला कविता जास्त भावते. की ठीक आहे, एका माणसाला एक आनंद होतोय, हे इतका साधा विषय आहे, पण आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, हे बालकवी जे म्हणतात, अर्थात हे गझलेत सुद्धा अचीव होऊ शकतं. पण ते मला पर्सनली कवितेतलं खूप आवडतं. त्यामुळे माझा जास्त कल कवितांकडे असतो त्यामध्ये. वा वा वा, क्या बात आहे. मग अशी एखादी गझल किंवा तुला आवडलेली शायरी, ती कुणाचीही असेल पण आमच्यासाठी सादर करशील का आता? एक सुटा शेर लिहिलाय मी. एक शेर एक मधला 2 शेर सादर करतो सुटा शेर सादर करण्याऐवजी. सावरणाराच खचलेला पाहिला आहे, सावरणाराच खचलेला पाहिला आहे, आधार हा ढासळलेला पाहिला आहे. हा शेर बघ, पॉलिटिकल आहे. उजव्या पानावरी एक शब्द सहिष्णू, उजव्या पानावरी एक शब्द सहिष्णू आणि डाव्यावरी बुरसटलेला पाहिला आहे. वा. उजव्या पानावरी एक शब्द सहिष्णू आणि डाव्यावरी बुरसटलेला पाहिला आहे. मला काय हवे हेच ठाऊक नव्हते, मला काय हवे हेच ठाऊक नव्हते, मी तेव्हा तारा तुटलेला पाहिला आहे. क्या बात है, क्या बात. सावरणाराच खचलेला पाहिला आहे, वा. आधार हा ढासळलेला पाहिला आहे. वा वा वा, हे तू लिहिलंयस? येस. वा, किती कमाल.